तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर खूप दिवस झाले आपण भेटलो नाही. खूप दिवस म्हणजे एकच दिवस झाले आपण भेटलो नाही. कालच भेटलो नव्हतो. काल मी व्हिडिओ टाकला नव्हता. ऍक्च्युली मला टाइम नव्हता व्हिडिओ टाकायला. त्यामुळे म्हणलं मी आज मस्त मस्त ब्लॉग करणार आहे. ह्या आहेत माझ्या नानी सासू. नानी सासू म्हणजे आज मम्मीची मम्मी, म्हणजे सासूबाईची मम्मी. जसं की हिंदीमध्ये नानी सासू म्हणतात, मग सगळ्यांना कळलं. तर आजी सासू म्हटलं की सगळे प्रश्न करतात, पप्पाची मम्मी की मम्मीची मम्मी आहे ना आई, कोणाची नेमका सासूची मम्मी की सासऱ्याची मम्मी, असे कन्फ्युज होतात. म्हणून नानी सासू म्हटलं. आता मी काही चहा पेले नव्हते, म्हणलं डुगीचा खाऊ पण करायचा आहे. म्हणलं डुगीचा खाऊ करते. हा बघा चहा पेते आता. सकाळ सकाळ म्हणलं थोडं चहा पेल्याशिवाय दिमाग की बत्ती नाही चलती. हे बघा बघा पिल्लूची गडबड दाखवते. ब्रश करून दाखव. ब्रश. मला कमेंट आली होती की तुम्ही डुगीला काय खायला बनवता. तर ऍक्च्युअल मध्ये काय आहे ना, की मी तिला आता ती असं दूध काला ती खातच नाही, लगेच ठुकून दिली. तरी सुद्धा मी तिला चारायचा प्रयत्न करते, पण ती खातच नाही. आता याच्यामध्ये काय काय माहितीये का, थोडस तूप, 1 चमचा तूप टाकायचं. त्याच्यामध्ये जिरा, मोहरी, थोडीशी लसूण, हळद आणि ओलशिकभर मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं आणि असं हलवून घ्यायचं. थोडंसं पाणी उकळलं का त्याच्यामध्ये गरा टाकायचा. आता बघा गरा काय भाजून नाही टाकायचा, कच्चाच टाकायचा. कारण काय होतं की गऱ्यामधले जे हे असतात, काय म्हणतात त्याला, फायदे असतात ते भेटतात. भाजल्यानंतर काय होतं, त्याचे फायदे भेटत नाहीत. तर हे बघा अशी उकळी फुटून द्यायची. चांगलं 5 मिनिटं शिजून द्यायचे. तुमच्या बाळाला किती घट्ट लागतंय, किती जाड लागते, कशी थिक ठेवायची हे त्याच्यावर डिपेंड आहे. माझ्या पिल्लूला थोडं असं लुलुलीत लागतं. आता हे लईच पातळ झाले पेज सारखं. याला अजून थोडंसं जाड करायचंय. तोपर्यंत उकळू द्या. आता मी जाते, तोपर्यंत तुम्हाला अजून दाखवते. मी एकदम छान अशी सडा रांगोळी केली, दाखव. आई देवावरनं आल्यात. आईच्या सगळ्या बॅग बाहेरच येतं. आई बाहेर गेल्यात. हे बघा सडा रांगोळी एकदम छान केलीये. छान छान तुम्हाला दाखवते. मला काही जास्त रांगोळी काढता येत नाहीये, पण शिकते मी रांगोळी काढायचं. टिपक्यांची रांगोळी काढली होती मी. अंदाजपंचे टिपके काढले आणि त्याला जोडून टाकले. बघा ही बघा रांगोळी काढली, बरोबर गाडी आणून लावली थेट त्या रांगोळी जवळ. असं असतंय का कुठं? कशी रांगोळी, सडा रांगोळी केली होती. कसं दिसतंय छान, किती भारी वाटतंय बघा. आता मी रोज सडा रांगोळी करणार. एकदम प्रसन्न वाटते की नाही. मला तर लय आवडली बाई. आता मी ना, हे बघा कालचं घमिलं बी तसं ठेवले. म्हणलं की आज सारवावं, पण म्हणलं नाही, अजून सुकलंच नाही तर मग सारवायचं कशाला, म्हणून नाही सारवलं. एवढं घमिलं भर शेण होतं. एवढ्याशा पट्ट्याला एवढं शेण लागलं. तर कसं वाटतंय सारून? भारी वाटतंय की नाही? कमेंट करून सांगा मला. कोणाकोणाला सडा रांगोळी आवडतात. सिटी शहरामध्ये काय करतात, सारवायला काही ऑप्शनच नसतं, म्हणून काय करतात, ते कलर मिक्स करतात आणि कलरचा शिंपाडा करतात. असा ग्रीन कलर भेटतो आणि तेच घरासमोर त्याचा सडा मारायचा, म्हणजे असं दिसतं की सारवलेलं आहे, नाही का. पण ओरिजिनल जे शेणाने सारवल्याच्या ज्या फिलिंग असतात ना, त्या सडामध्ये नसतात. पण आता काय करणार, सिटी शहरामध्ये शेजारी पाजारी गाया नसतात, म्हणून काय ऑप्शनच नसतं सारवायला. त्यामुळे ते वापरावं लागतात कलर. काय करणार आहे. हा नाही, थोडस शिजू द्या, थोडासा घटसर, नाही का. तर आईन ते देवाला गेले होते. तर आपण आजीला विचारू, बघू आजी काय म्हणतात, की कसं वाटलं. एवढा लांब मध्य प्रदेशला गेल्या होत्या, त्या खंडव्याला गेल्या होत्या. हे सगळं धुणं आहे ना, त्यांच्या पिशव्या त्या, हे सगळं धुणं मला धुवून काढायचे. ऍक्च्युली आजींना ना कॅमेरा समोर बोलायची सवय नाहीये, त्यामुळे आजी म्हणून राहिल्यात की मी नाही बोलणार, मला लाज वाटते. तू तुझ्या सासूलाच विचार, तुझे सासू सांगेन, नाही का, की कसं होतं काय होतं. तर आईंनी मला तिथून व्हिडिओ कॉल केलाच होता. तिथे खंडवा म्हणून गेले होते. खंडवा या गावामध्ये गेले होते. मध्य प्रदेश खंडवा. कोणाकोणाला माहिती आहे मला कमेंट करून सांगा. खंडवा हे खूप लांब आहे आणि ते बी सिटिंग गेले होते. इथून बसमध्ये बसून गेले होते. बसमध्ये बसून जाणं सोपं नाहीये. एवढा प्रवास त्यांनी बसून केलाय. आपण गुजरात सारख्या ठिकाणी म्हणलं तरी, गुजरात तरी लय जवळ झालं, तर माणूस बसून नाही स्लीपरनी जातं. तर एवढा लांब बसून गेल्या होत्या. त्यांचे पाय असे जाम सुजलेत, माहितीये का. एवढे पाय सुजलेत ना की त्यांना अक्षरशः चोळायची गरज लागली. पण काय करणार आता, म्हणतात ना, मन भावना असली तर कुठं पण जाऊ शकतं माणूस फिरायला. एक फिरणं पण झालं आणि एक त्यांचं भावना होत्या की आपल्याला जायचंच आहे, आणि ते खूप मानतात देवाला. त्यामुळं त्या एवढं लांब आल्या फिरून. ती आजी आणि डुगी, त्या दोघी तिकडे फिरू राहिल्यात. कुठे डुगे, ए डुगे, चाललंय तिचा. सकाळ सकाळ तिला असं फिरायला लागतं गुरु गुरु. तर मध्य प्रदेश खंडवा कोण कोण गेलेले मला कमेंट करून सांगा. एवढा लांब तर आपण नाही गेलो बाई. मध्य प्रदेश माहितीये मला, MP. कैसन हो बाबू, बिहारन का हो का.
बिहारन बाबू है हे खंडवा, तिकडची भाषा आहे ही, बिहारी भाषा. तर चला आता काल शिवरात्र होती म्हणून मी सडा रांगोळी केला होता. म्हणलं आता आईन ते आलेत, आता आईन त्यांचे दर्शन घ्यायचे, पाया त्यातलं देवावरून आलेत म्हणलं पाया पडावं लागतं. तुमच्यात करतात का असं की आपल्या घरचे कोणी पेरेंट्स मोठे माणसं कोणी देवाला गेलं की ते कारण त्यांचे चरण तिथे ते पाय आपले त्यांचे पाय तिथं स्पर्श करून आलेले असतात म्हणून आपले बी दर्शन होतात त्या स्पर्शामुळं, म्हणून त्यांच्या पाया पडायचे असतात. तुमच्यामध्ये पडतात का पाया? कमेंट करून सांगा. आपल्यामध्ये पण कसं इकडं यात्राला गेलं, आळंदीला गेलं किंवा पंढरपूरला गेलं तर पंढरपूरहून आल्यानंतर पण पाया पडतात दर्शनाला. तर तसंच आणि कोण कोण जातं आता वारीला? तर कोणी जात नाही आमच्यात. माझी आजी होती त्या टायमाला वारीला जायची, तर माझ्या सासूला काय सांधेवात असल्यामुळं त्यांना वारीला नाही जात आहेत, त्यामुळं त्या नाही जात वारीला. तर चल बाई आता स्वयंपाक पण करायचा आहे. किती काम बाई स्त्रियांना. मी तर म्हणते नारी शक्ती म्हणजे युनिक शक्ती आहे की नारी सारखं काम कोणीच करू शकत नाही. नारी जेवढे काम करते ना तेवढे कोणाला होऊ शकत नाही. पुरुषाकडनं तर शक्यच नाही एवढे काम होणं. पुरुष म्हणतो आता पुरुषाला मस्त काही काही पुरुष असे असतात त्यांना ताकद दिलेली असती. आली आली दादा दादा करत आलेली बघा, दाखवते तुम्हाला. गेली होती बाबू तू? बप्पाला फुलावून दिलं त्याला असंच लागत गुरु गुरु फिरायला. तर आई खंडव्याची माहिती सांगा ना. तर कसं वाटलं तुम्हाला मध्य प्रदेशला जाऊन आणि खंडवा कसा होता आणि काय काय तिथं जाऊन फिलिंग आल्या तुम्हाला? कसं मन भरलं तुमचं? फिलिंग साठी गेलोच नव्हतो. फिलिंग म्हणजे तुमच्या भावना देवाला बघून जे तुम्ही रोज इथं पूजा करता तर म्हणून तर स्वामी शिवानंद दादाजी गुरु केलेत आणि तुम्हाला बोलवलं ना. म्हणजे सगळ्यात अगोदर आद्य स्वामी स्वामी मोठ बडे दादाजी बोलतात, दंडीवाले दादाजी. दंडीवाले दादाजी. तर कोणाकोणाला दंडीवाले दादाजी माहिती आहेत त्यांनी कमेंट करून सांगा बरं मला. युपी. आणि तुम्हाला प्रवास कसा झाला? आपल्या इकडे महाकालेश्वरला कसं आपण जास्त हे करतो तसं युपी मध्ये बडे दादाजी सगळीकडे पोस्टर लावलेले आहेत. हा हा बडे दादाजी बडे दोन्ही मैया रात्रून दिवस ज्वलित आहे तिथे, प्रज्वलित. प्रत्येक जण जे प्रसाद येईल ना त्याच्यासाठी नारळ असतो बिना पाण्याचा, बिना पाण्याचा नारळ आणि एक हार ते दोन्ही मैयाला हे करतात. आणि आई प्रवास कसा झाला तुमचा? प्रवास एकदम मस्त. दमल्या ना तुम्ही? दादाजी बरोबर असले ना प्रवासच नावच नाही येत. माझा इतका मनका दुखत होता 4 दिवस अगोदर MRI करून गेली होती मी. हा 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 बरोबर. दुखलं नाही, त्रासच नाही झाला अजिबात नाही. फक्त आता बी नाही होते त्रास. सगळे झोपलेला असल्यामुळे फॅन लावल्यामुळे माझा संधिवात जो आहे माझ्या हातपाय सुजले होते थोडे. हा 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 बाकीच्यांसाठी मी तर नाही फॅन बंद करू शकत. हा ते तर आहे, सगळ्यांची काळजी करावी लागते. आणि तिथं गेल्यानंतर आई तुम्हाला लाईनीत उभं राहावं लागलं? अजिबात नाही लाईन, फक्त गुरूंच्या दर्शनाला गर्दी जास्त होऊ नये म्हणून आपण सगळे आपणचे गुरुबंधू लाईन करत असतात. हा हा पण तुला सांगते मिरवणूक 15 किलोमीटर वरची होती. हा लेडीज साठी सेपरेट डीजे लावलेला होता ना? आणि त्यांची भजनं हा गाणी इतका फुल एन्जॉय. महाशिवरात्री निमित्त झेंडा हातात घ्यायचा आणि बिनधास्त नाचायचं. महाशिवरात्री निमित्त वाजा गाजा असेल ना? हा. आणि गर्दी तिथं खंडव्यातले जे MP UP चे लोक असतील त्यांची तर गर्दी असेल मंदिरात जशी शिर्डीत असते कंटिन्यू. म्हणजे अख्ख्या मी याच्यात हिंडले असं कुठंच नाहीये दर्शन बारी लावायची. तिथं ते युपीतले लोक समजून सांगतात आपल्याला कुठं प्रसाद लावायचा, कुठं दादाजींना हरवायचा. तिथं अन्नदान असेल ना? 24 तास जेवण होतं ना? जेवण चालू असतं जसं शिर्डीला असतं तसंच ना? दादाजी म्हणजे विशेष दोन्ही मैया रात्रून दिवसा प्रज्वलित आहे, विजतच नाही ती. विजतच नाही, चालूच कंटिन्यू. नारळच असतो त्याच्यात, नारळ आणि तूप पडत असेल. पण आपल्या दुसऱ्या देवतांचे 12 वाजले की दरवाजे बंद होते. दादाजींचा कधी दरवाजाच नाही त्यांना तर बंद व्हायचा प्रश्न. हा का? आता इतकं खूप मोठं मंदिर होणार आहे. वाव किती छान. आणि आई तुम्ही दमल्या नाही ना मग एवढं लांब जाऊन? तुला वाटतं का माझ्या चेहऱ्यावर मी दमलेली? आणि तिकडचं जेवण बिवण काय बदल तुम्हाला? आता युपी तिथं काय प्रसाद होता? शेंगदाणा नाही वापरत, आपल्यासारखीच भाजी केली. मध्य प्रदेश मध्ये काय जेवण होतं तिथं बाबांच्या दरबारात? आपल्यासारखीच भाजी असते सगळी, बटाटा वाटाणा फ्लावर, पण फक्त तिथं खोबरं टाकलं जातं, शेंगदाणा वापरत नाहीत. शेंगदाणे तर नाही. खिचडी गेला त्या दिवशी मटकी आणि चपाती होती. हा दुसरी मटकी चपाती तिथंच खाल्ली. लाडू पेढे. बेटा आईला तर स्वीट म्हणजे जास्त आवडत नाही, आई नाही खात जास्त स्वीट. मी खाल्ला तर एक लाडू खाल्ला, पेढा खाल्ला. मोतीचूरचा लाडू होता का? है ना? आणि मग तिथून निघाल्यानंतर नर्मदा मैया म्हणजे ओंकारेश्वरला स्वामींना आंघोळ घातली सगळ्यांनी, म्हणजे बडे दादाजी आमची गुरु, त्यांना आंघोळ घातली. आणि त्याच्यानंतर जे ते आपल्या गाडीने किंवा आम्ही ड्रायव्हर्सनी गेलो होतो ते दरबारामधून, त्यांनी जे ते आपल्या घरी परतले. मी आज 5:30 ला पोहोचलेली. आज सकाळीच आई 5:30 ला आलेले रात्री 9 ला तरी आई टवटवीत आहे. माझा चेहरा बघा कसा झाला, कारण मी शेंडी बायपासला तिथं माझा दादा आई पण दमल्यात.
तरी सुद्धा त्यांचा चेहरा म्हणजे त्यांचा चेहऱ्याचं तेच रहस्यच असं आहे की तो जवानीपासूनच रहस्य आहे तसं म्हणायला. हे तेच आहे ना, हे जवानीच आहे. बडे दादाजींना अख्खी 4 तास इतकं तप दिलंय ना भरपूर की 4 तास काय काय तप दिलं, काय काय नस तप दिलं म्हणजे आपल्याला तप दिलं म्हणजे मोक्ष आहे तिथं थोडक्यात असं. पण ते ज्याला पटल त्यालाच पटतं, बाकीच्या लोक म्हणते तुम्ही इकडे जातात, तुम्ही तिकडे जातात, तो बाबाकडे जातात, तुम्ही ह्या बाबा वगैरे काही नाहीये. दंडेवाले दादाजींचा आमचा दुसरा अवतार आहे स्वामी शिवानंद दादाजी, धुनी मैया. काहीच नाही तिथं बाबा बिबा टोने टाणे काहीच चलत नाही आमच्या गुरुंपाशी. गुरु येते, देव येते, मेडिटेशन सगळ्यात महत्वाचं असतं. आपण आपल्या स्वतःचे मेंदू स्वतः पाहायचा आपण आपल्याला. हा मेंदू जेवढा शांत राहील तेवढा जास्त फास्ट चालतो. मेडिटेशन आपण जसं आई मोबाईलला चार्जिंग करतो ना तसंच या मेंदूला चार्जिंग करणं म्हणजे मेडिटेशन असतं. स्वतः आपण कोण आहे स्वतःच पाहायचं. हा आपण स्वतः कशासाठी जन्म घेतला हे बघायचं, त्यालाच म्हणतात मेडिटेशन. शांत राहायचं, डोकं शांत ठेवायचं, म्हणजेच आपल्या डोक्याची चार्जिंग ही शरीराची चार्जिंग आहे. मेंदूच्या चार्जिंग साठी मेडिटेशन असतं आई. मेडिटेशन एक किसी की बात नाहीये. मेडिटेशन मी रात्री पूर्ण असा प्रयत्न करते मेडिटेशन करायचा, पण डोकं शांत राहत नाही. हे मन एवढं विचलित आहे ना, हे मन सगळीकडे पळत असतं. आमच्या गुरुकडेच शांत होतं. हा का? हो. आता तुम्ही तिथे गेल्यानंतर मेडिटेशन केलं नाही, जमलंच नाही ना. लोक आले होते तिथं, काय प्रत्येकाला गरम पाण्याची सोय सुद्धा होती, प्रत्येकाला चहा. कुठं आहे का कोणत्या देवाला जा, कुठं गरम पाणी आहे का कोणत्या गुरुबंधूला आंघोळ करायला? हा ना, अजिबात नाही. गरम मोठमोठाले पातेलं तिथं रात्रून दिवसा जाळ चालू होता. असं 6-7 पातेले होते. ज्यांना ज्यावेळेस वाटण आंघोळ करायची त्यावेळेस आंघोळ करायची. 8 प्रदक्षिणा मंदिराला. एवढी चांगली सोय होती, तुम्हाला असं वाटलंच नसेल की बाई मी आदबले तिकडे जाऊन मला हाल झाले. काहीच नाही हाल, बिलकुल काहीच होत. आता मी लय जणांचं ऐकलंय, आल्यानंतर तुमचं दुखायला लागतं. माझं अक्षरशः 4 दिवस एवढी एका जागेवर शीटवर बसून माझं काहीच दुखलं नाही. तुम्हाला माहितीये का आई, आता मी भरपूर जण बघितलेत नाही का बाई, माझी मम्मी स्वतःच देवावरून आली का तिकडं काय सुविधा नसती, काय नसती, देवाला जाऊन येते, राहायची सोय नसती. तू पाहिलं ना, स्टँडवर झोपावं लागत, उतरलेले आणि मी मोटर चालू करून अक्षरशः दारे दाराला. हा बघा मग किती टवटवीत. आणि दुसऱ्या इकडे कुठं सोय पण नसते अहो आई देवाला. दे रे परांदेर नाही. स्वामी शिवानंद दादाजी हा गुरु मला तरी वाटतं करावा प्रत्येकाने, पण आजकालच्या जमान्याला आवडत नाहीये. गुरु का करावा की माणसाने चांगल्या वळणावर चाललं पाहिजे, वाईट वळण केले नाही पाहिजे, चांगले कर्म केले पाहिजे, हे सांगते वाईट कर्म केले नाही पाहिजे. दुसऱ्याविषयी चांगलं बोलायचं, चांगले पॉझिटिव्ह, निंदा चितायची नाही, निंदाच करायची नाही, यावा देवात ठेवायचं नाही का. एवढे देव इथं, पण ह्या देवासारखा देवच नाही कुठं भेटणार. साऱ्या एवढ्या देवात साऱ्यात भारी देव ज्ञानदानच देते देव. ज्ञान आपण काय करतो, एखाद्याला ज्ञान दिलं ना तर त्या ज्ञानाचा फायदा घेतला पाहिजे, आहे ना आई. त्यांच्यासारखं नाही आम्हाला यावं सुद्धा नव्हतं वाटत. इकडे यावंच वाटत नाही ना, माणसाला घरी येऊ वाटत नाही. तुम्ही जे घरनं पाणी नेलं होतं तुम्हाला पुरलं? ते पुरलं पाणी, 4-5 लिटर पाणी नेलं होतं. सारं देते जागेवर. आत्महत्या येतं दादाजी कोण. हा ना, लय सोयी दादाजी कोण. आम्हाला येऊ सुद्धा वाटत नव्हतं, रडू यायचं आम्हाला इकडं. हा का, काय खाल्लं बघू डुगा? आकर पिलू आकर ग, आकर इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ ना, काय खाल्लं? काय खाती? काय ते काय केलं तू काय केलं तो? जा फुलं घे जा. ए दुगू, हिची बघा निस्ता मस्ती चालू असते सकाळपासून, काही ना काही भेटत तिला खायला. पाय तर असे उरलेत जशी खरजुळी. हा निस्ता पळती, म्हणजे ती दिवसभर मला काम आवरूस तर ती अशी इथं पटांगणात खेळत असते. या कोब्यात काल तिथं मातीत खेळत होती. आणि तिच्या हातातून घेतलं ना सगळं अंग सोडून होती, लगेच नाचायला लागती. तर आजी आईचा आणि यांचा देव म्हणजे असं झाला. सगळ्यांना सांगितलंच मी की त्यांची ट्रॅव्हलिंग कशी होती, त्यांचा देव कसा झाला. तर आता मी आईन त्यांच्यासाठी चांगलाच उपवास सोडवण्यासाठी तोंडात न घालू काही ना काही आता बनवावं लागेल. मला स्वयंपाक करायचा आहे, अजून डुगीचा खाऊ, तिला खाऊ घालायचंय, खूप भरपूर सारे कामं आहेत. तर आता आई तर आता झाल्यात दमून खमून. तर भेटूया आपण मस्त मस्त ब्लॉग मध्ये. तर सी यू, बाय बाय, भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा. तुम्ही बघते कोणी प्रेमच देत नाहीये, व्हिडिओ जास्त जात नाहीये, काय विषय मला काही कळत नाहीये, माझ्याकडून काही कमी पडत आहे का, कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.